नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टमध्ये आपण आपल्या कांद्याचे बाजार समितीमध्ये दर बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघितलं असेल, कांद्याला आपल्याला एक मोठी आवक आणि चढ उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात आपल्याला चढ उतार पाहताना दिसून येत आहेत. काही बाजार समितीमध्ये चांगले दर मिळाले असले तरी काही ठिकाणी मोठ्या आवकेमुळे आपल्याला दबावत राहिले आहेत. कांद्याला आता महाराष्ट्राच्या महत्त्वाचे नगदी पीक असल्यामुळे बाजाराकडे आपल्याला शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते. त्यामध्ये आपण आजचे कांद्याचे जे बाजार समिती आहे त्या बाजार समितीनुसार आपण बाजारभाव बघूयात. आजच्या बाजार समितीनुसार आपण कोल्हापूरमध्ये बघितलंय 500 ते 1300 रुपये दर मिळून आपल्याला 1000 रुपये दर राहिला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बघितलं असेल 400 ते 1000 रुपये दर मिळून आपल्याला सरासरी 700 रुपयाचा नोंद मिळालेली आहे. चंद्रपूरमध्ये बघितलंय 1200 ते 1500 रुपये दर मिळून आपल्याला सरासरी 1300 रुपये दर मिळालेला आहे. रावरी आणि वांबुरी यामध्ये 100 ते 1300 रुपये दर मिळून सरासरी 900 रुपये दर मिळालेला आहे. कांदा आणि बटाटा या मार्केटमध्ये आपल्याला मोठी आवक पाहायला मिळाली आहे, पण 17,899 रुपये क्विंटल या 800 रुपये ते 1600 रुपये मिळून सरासरी 1200 रुपये दर नोंदवला आहे. सातारामध्ये बघितलंय 700 ते 1300 रुपये दर मिळून सरासरी 1000 रुपये दर राहिला आहे. कराडमध्ये बघितलंय 300 ते 1300 रुपये दर मिळून आपल्याला 1300 रुपये दर दिसून आलेले आहेत. आता सोलापूर येथे सर्वाधिक दर म्हणजे आवक पाहायला मिळाली आहे. त्यामध्ये बघितलंय 26,979 क्विंटलची, पण त्या ठिकाणी दर 100 ते 1500 पर्यंत दर मिळून आपल्याला सरासरी 700 रुपये दर मिळालेला आहे. येवलामध्ये आपण बघितलंय कांद्याला 200 ते 1440 रुपये दर मिळून ते 800 ते 875 दर आपल्याला मिळालेला आहेत. अमरावती बाजार समितीमध्ये बघितलंय 800 ते 1600 दर मिळून सरासरी 1200 रुपये दर आपल्याला मिळालेला आहेत. लासलगाव विंचूरमध्ये बघितलंय 400 ते 980 दर मिळून आपल्याला 900 रुपये सरासरी नोंदवला आहेत. त्या ठिकाणी मालेगावमध्ये बघितलंय मोठी आवक बघून आपल्याला 200 ते 920 दर मिळून आपल्याला 800 रुपये दर पाहायला मिळाला आहे. नागपूरमध्ये बघितलंय 800 ते 1200 रुपये दर मिळून 1150 रुपये दर आपल्याला दिसून आलेले आहेत. पण कळवणमध्ये देवळ या ठिकाणी आपण 350 ते 885 रुपये दर आपल्याला सरासरी पाहायला मिळालेले आहेत. हिंगणघाटमध्ये बघितलं आपण 1100 ते 1800 रुपये दर मिळून सरासरी 1516 रुपये दर नोंदवला आहे. सांगली आणि पुणे या आसपास आपल्याला 500 ते 1400 रुपये दर मिळून आपल्याला 850 रुपये दर आपल्याला दर राहिला आहे. कामठीमध्ये आपण सर्वाधिक दर पाहायला मिळाला आहे. त्यामध्ये आपल्याला 2030 ते 2530 रुपये दर मिळून आपल्याला 2280 रुपये दर नोंदवला आहे. शेवगाव बाजार समितीमध्ये गुणवत्तामध्ये आपल्याला मोठा फरक दिसून आलेला आहे, पण त्या ठिकाणी आपल्याला 100 ते 1000 पर्यंत दर पाहायला मिळालेला आहे. आता वळत आपण पांढरा कांदा हा नागपूरमध्ये 1000 ते 1200 रुपये दर मिळून सरासरी आपल्याला 1150 रुपये दर मिळतोय. उन्हाळी कांद्यासाठी आता विविध ठिकाणी बाजार समितीमध्ये 226 ते 1490 दरम्यान असून आपल्याला 950 ते 1200 रुपये आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. यामध्ये बघितलं असेल मोठी आवकेमुळे आपल्याला आता दबाव सोलापूर, मालेगाव, पिंपळगाव मोठी आवक आणि कामठी, हिंगणगाव बाजार समितीमध्ये उच्च दर यामध्ये आपल्याला शहरासाठी एक तुलनेत आपल्याला चांगले दर गुणवत्ता पाहायला मिळालेले आहेत. शहरामध्ये आपण बघितलं असेल गुणवत्ता दरात आपल्याला मोठा फरक दरामध्ये चढउतारची कारणे आणि कांद्याचे दर परिणाम करण्याचे आपल्याला मुख्य घटक माहिती आहेत. कांद्याच्या बाजार आवकामध्ये आपल्याला सप्लायर म्हणजे कांद्याचा प्रकार, लाल, पांढरा, उन्हाळी आणि मालाचा दर्शन आपल्याला दर्जा बघून शहरातील मागणी, साठवण व वाहतूक व्यवस्थापन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आहे. कांद्याचे योग्य ठिकाणी साठवून ठेवणं, विक्री करावी त्यासाठी दर्जा आणि निवडलेला माल हा बाजारात पाठवा. मोठ्या बाजारात आपल्याला विक्री केल्यास चांगले दर मिळतात. तर असेच एक भविष्यातलं एक अंदाज आपण कांद्याचा बघूयात. आवक आता कमी झाल्यानंतर दर पण वाढण्याची शक्यता आहे.
उन्हाळी कांद्यामध्ये आपण पुढील काही चांगली मागणी मिळू शकते, पण साठवून ठेवलेल्या कांद्याला पुढील काही दर मिळण्याची शक्यता आहे. तर भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.